जय जय रघुवीर समर्थ। लोक मोहात इतके अडकतात की त्यांना नजरेला जे काही चांगलं दिसेल ते मिळवावं आणि सोडवावं असं वाटत राहतं। अधिक चांगलं मिळवण्याच्या नादात ते जे सर्वोच्च सर्वोत्तम असतं तेच गमावून बसतात। मग ते वस्तू असो किंवा माणूस असो, नंतर पश्चाताप केल्याशिवाय त्यांच्या हातात काहीच लागत नाही आणि मग ते सर्व माणसांना विसरून जात असतात आणि आपलेही कर्म वाईट करून घेत असतात। परमेश्वराच्या मार्गावर चालायचे म्हणले तर त्रास देणारे, बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे आपल्याला भरपूर भेटतील। पण आपण आपली भक्ती करताना कोण काय बोलतं याकडे लक्ष न देता आपली भक्ती करत राहायची आहे। दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या। समर्थ आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट म्हणजेच आपण कोणासाठी नाही तर समर्थांसाठी येतो एवढंच लक्षात घ्या। मित्रांनो, सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्कीच पूर्ण करू शकतो, पण चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा कधीच पूर्ण करू शकत नाही। म्हणून कोणतंही नातं जोडताना स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नाही। सौंदर्य कालांतराने नष्ट होणार आहे एवढं मात्र निश्चित आहे। रस्त्याने जाताना येताना, प्रवासात, कोणाच्या घरी गेल्यावर, मोबाईल, टीव्ही, गाडीवर अशा अनेक माध्यमातून आपल्याला समर्थांचे नाव दिसते, पण हे आपल्या लक्षातच येत नाही। पण समर्थ आपल्याला सतत आठवण करून देत असतात की तू सतत नामस्मरण करत राहा आणि त्यातच तुझे कल्याण आहे। हा संदेश अशा दृश्यांच्या माध्यमातून समर्थ आपल्याला सतत देत असतात। त्यामुळे लक्षात ठेवा, आपण सतत नामस्मरणात असलं पाहिजे आणि समर्थच आपल्या पाठीशी नेहमी असणारच आहेत। या ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आश्रयस्थान म्हणजेच तो परमेश्वर आहे आणि जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात देव आपल्याला दिसतो आणि त्याचे अस्तित्व जाणवते आणि हे अनुभूतीने अनुभवावे लागते। आणि शेवटी श्रद्धेचा देखील तो एक भाग आहे आणि श्रद्धेचा जरी भाग असला तरी आपण परमेश्वरावर श्रद्धा निश्चितच ठेवली पाहिजे। जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलो तर लोक इतरांना आपल्याबद्दल नाही ते सांगून आपलं चारित्र्य खराब करतात। हे झालं लोकांचं, पण परमेश्वराच्या मनासारखं फक्त एकदा वागून बघा आणि मग ते तुमचे जीवन सुंदर बनवून टाकतात। हाच फरक आहे परमेश्वरामध्ये आणि लोकांमध्ये। जर तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून, अंतःकरणापासून जर कोणाला सांगावीशी वाटली तर फक्त आणि फक्त समर्थांना सांगा, कारण तुमची ती गोष्ट समर्थ ऐकून घेतील। जर तुमची आनंदाची गोष्ट असेल तर समर्थ सुद्धा आनंदी होतील आणि जर तुमची दुःखाची गोष्ट असेल तर समर्थांना सुद्धा दुःख होईल। पण जर याच ठिकाणी तुम्ही ती गोष्ट इतरांना सांगितली तर लोक काय करतात हे आपल्याला चांगलंच माहीत आहे। लोक आपल्या समोर ते दुःखाने ऐकून घेतात आणि शेवटी इतरांना ते हसून हसून सांगतात। म्हणजेच लोकांची सवय आहे रडत ऐकून घ्यायचं आणि हसत हसत इतरांना सांगायचं। भक्तांनो, आपले दुःख इतरांना न सांगता प्रत्येक वेळी त्या परमेश्वराजवळच आपलं मन मोकळं करा, कारण त्या परमेश्वराशिवाय आपल्याला त्या दुःखातून बाहेर काढणारं कोणीच दुसरं भेटणार नाही। म्हणून त्या परमेश्वरावर बिनधास्त विश्वास ठेवा। तुमचा विश्वास असेल तर होय टाईप करा आणि आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा आणि ज्या भक्ताला याची गरज आहे त्याला शेअर करा, जेणेकरून त्याच्या दुःखात त्याला देवाचा आधार भेटेल आणि त्याचं पुण्य तुम्हालाही प्राप्त होईल। पुढील 5 मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत। जर का तू तुझ्या आयुष्यातील 5 मिनिटे हा संदेश ऐकवण्यात घालवलीस तर पुढील 100 वर्षे सुखाने जाऊ शकतात। देव म्हणतो, अरे बाळा,
किती चिंतेमध्ये अडकून राहशील. चिंता करणे थांबव. ज्याच्या नशिबात आहे ते दाहून येईल आणि ज्याच्या नशिबात नाही ते येईल आणि जाईल. म्हणून अगणित इच्छा बाळगू नका. जे मिळाले आहे त्याचा सांभाळ करा आणि तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा, राशी चक्रावर नाही. कारण राम आणि रावणाची राशी दोघांची एकच होती, पण यतीने त्यांना त्यांच्या कर्मानुसारच फळ दिले. लहान विचार आपल्या शंकेला जन्म देतो आणि मोठा विचार समाधानाला जन्म देतो. ऐकायला शिकलात तर सहन करायला शिकाल आणि सहन करायला शिकलात तर जगायला शिकाल. तुम्ही बरोबर असाल तर काहीही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त बरोबर राहा, वेळ साक्ष देईल. या जगात तुमचे स्वतःचे असे कोणीच नाही. प्रत्येक जण केवळ त्याच्या स्वार्थापोटीच तुमच्याशी जोडला गेला आहे आणि जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला याची जाणीव होत नाही तोपर्यंत त्याचं देवावर प्रेम आणि श्रद्धा निर्माण होत नाही. आयुष्यात जेव्हा जेव्हा आपण वाईट टप्प्यातून जातो तेव्हा आपल्या मनात हा विचार नक्कीच येतो की देवाला माझ्या अडचणी का दिसत नाहीत, तो माझे दुःख का कमी करत नाही. पण लक्षात ठेवा, परीक्षा सुरू असताना शिक्षक गप्प असतात. श्रीकृष्णाने सुद्धा आयुष्यात खूप काही गमावलं. आधी त्यांच्यापासून आई सुटली, मग वडील सुटले, त्यानंतर नंद आणि यशोदा, मित्र आणि सोबती मागे राहिले. राधा होती तीही मागे राहिली, गोकुळही मागे राहिले, नंतर मथुराही राहिली. आयुष्यभर श्रीकृष्णांकडून काही ना काही दूर होत राहिले. श्रीकृष्ण हे दुःखाचे प्रतीक नसून उत्सवाचे प्रतीक आहे. सर्वस्व गमावूनही आनंदी कसं राहायचं हे श्रीकृष्णापेक्षा चांगलं आपल्याला कोणीही शिकवू शकत नाही. म्हणूनच नेहमी आनंदी राहा, नेहमी हसत राहा. दुःख तर देवालाही चुकलेलं नाही, मग आपण तर साधारण मनुष्य आहोत. दुःखाला किती जवळ करायचं हे एकदा समजलं की आयुष्यात दुःखच उरत नाही. मन आंधळं आहे, त्याला स्वतःचे काही ज्ञान नाही, मनाला काहीच कळत नाही आणि ते नीट मार्गदर्शनही करत नाही. म्हणून आपल्या मनाच्या शब्दाचे आंधळेपणाने पालन करण्याची आणि महत्वाची कामे पुढे ढकलणे थांबवा. तुम्ही नेहमीच तुमच्या बुद्धीने काम करा, मनाने नाही. कारण आंधळे मन तुम्हाला महत्वाच्या गोष्टी करण्यापासून नेहमीच थांबवत असते. जेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धीने महत्वाची कामे करायला सुरुवात करता तेव्हा तुमचे मन हळूहळू तुमचे मित्र बनू लागते. परंतु सध्या तुमचे मन तुमचे शत्रू बनले आहे, जे तुम्हाला दिवसेंदिवस नष्ट करत आहे. भक्तांनो, त्या मनाला आपला चांगला मित्र बनवा. समर्थांनी मनाला खूप चांगल्या प्रकारे समजावलं आहे. समर्थ म्हणतात, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. त्या मनाला समर्थांनी सज्जन अशी उपमा देऊन मनाला चांगलं समजावलं आहे. मित्रांनो, आपण आपल्या मनाला आपला मित्र बनवायचं की शत्रू बनवायचं हे आपल्याच हातात आहे. आपण जसे विचार मनात आणू तसंच मन काम करत असतं. मग आता तुमच्याच हातात आहे की मनाला कसं वळण द्याल. काही लोकांची विचारसरणी एवढ्या खालच्या पातळीची असते की त्यांना चांगले लोक, त्यांचे चांगले संबंध, त्यांचे नाव बघवले जात नाही. त्यामुळे ते इतरांना या लोकांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात वाईट भावना निर्माण होतील, नाव बदनाम होईल, त्यांचे चांगले संबंध खराब होतील. पण आम्ही कसे आहोत हे आम्हाला आणि आमच्या समर्थांना माहीत आहे. तुम्ही करा की किती पण बदनाम्या, पण ज्यांना चांगले समजायचे ते कोणाचं काहीच न ऐकता ते आपल्याला चांगलं समजतील आणि ज्यांना वाईट समजायचं ते वाईट समजतील. पण समर्थांना माहीत आहे की आपण कसे आहोत आणि त्यामुळे तुम्हाला काही टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. काही नाती आपल्यासाठी खूप खास असतात आणि ते जपत असताना आपण त्या नात्यात पुढाकार घेत असतो, आपला सर्व वेळ देतो, काळजी, प्रेम, समर्पण, विश्वास. परंतु दुसऱ्या बाजूने तेवढाच न्याय आपल्याला मिळत नाही
आणि मग भेटतात ती फक्त कारणं. एक लक्षात घेतलं पाहिजे, या दुनियेत एकीकडे वापर करणारे खूप आहेत आणि दुसरीकडे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारे लोक आहेत. आणि जर वापर करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांमध्ये फरक कळाला तर आजच्या जगातले खूप नाते टिकून राहतील. आणि नेमके हेच त्या व्यक्तींना कळत नाही. शेवटी ते काचेच्या तुकड्याला हिरा समजतात आणि खऱ्या हिऱ्यापासून दुरावतात. मग खरं आणि खोट्याचा फरक नक्कीच ओळखता आला पाहिजे आणि तो लोकांना कदाचित ओळखू येत नाही आणि म्हणूनच ते फसतात. तर मित्रांनो, काही लोक असतात, काही गलिच्छ विचारांचे लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट साईट सांगत असतात, खोट्या बदनाम्या करत असतात आणि आपल्याबद्दल खोटं पसरवत असतात. फक्त तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि दुसऱ्यांच्या मनात आपल्याविषयी खोटं निर्माण करणारे हेच ते फालतू लोक असतात, ज्यांचे चरित्र, वैचारिक पातळी, त्यांची वृत्ती एकदम गलिच्छ असते. 17 ठिकाणी ते फिरत असतात आणि स्वतःला मात्र धुतल्या तांदळासारखे समजत असतात. एकच लक्षात ठेवायचं की त्या लोकांनी किती पण आपली बदनामी केली तरी आपण काहीच फरक पडू द्यायचा नाही. आणि आपलं चरित्र, आपलं वागणं आणि आपला स्वभाव कसा आहे हे परमेश्वराला माहीत आहे. आणि तुम्ही तुमच्या चरित्राकडे लक्ष द्या आणि उगाचच खोटं नाटक, बदनाम्या करून स्वतःचे कर्म खराब करून घेऊ नका. आणि तुम्ही जर खराब कर्म केलं तर तेच तुमच्यावर उलटून नक्कीच परत येणार आहे. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कमी तर प्रत्येकामध्येच असते, पण 2 खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या म्हणजेच प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता. मग ते प्रेम असो किंवा धार्मिक श्रद्धा असो. एकावरच आणि एकाशीच करतो असे सांगणारे भरपूर सांगतात, पण आम्ही मात्र परमेश्वराशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत याचा आम्हाला अभिमान आहे, असा तुम्ही अभिमान बाळगला पाहिजे. मित्रांनो, कमळ आणि त्याचे पान हे पाण्याच्या अगदी मधोमध राहतात, पण तरीही त्यांच्यावर ते पाण्याचा एकही थेंब टिकू देत नाहीत. अर्थात पाण्यात राहून पाण्यात मिक्स होत नाहीत. त्याचप्रमाणे प्रत्येकाने संसारात राहूनही संसारात अलिप्त राहायला शिकलं पाहिजे आणि संसारात राहून परमार्थिक वैराग्य असलं पाहिजे. सुखदुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहे आणि या सुखदुःखातून गुंतून न राहता संसारात राहून समर्थांच्या नामस्मरणात, समर्थांच्या विचारात आपण राहिलं पाहिजे. एक लक्षात घ्या की समर्थ आपल्याला भरपूर देत आहेत आणि काही लोकांना इतका गर्व असतो की ते निसर्गाचे चक्र विसरून जातात, संपत्तीच्या गर्वाने फार माजून जातात आणि साधारण गरीब लोकांना तुच्छ लेखतात, हडतूड करतात, 4 लोकांमध्ये त्यांची इज्जत उतरवतात. त्याचमध्ये दुसरे असतात शारीरिक ताकदीचा मजा करणारे. कमजोर साध्या भोळ्या लोकांना ते दाबून मारतात आणि तिसरे लोक असतात सुंदरतेचा गर्व करणारे, ज्यामुळे ते कुरूप साधारण व्यक्तित्व असणाऱ्याला ते तुच्छ लेखतात. आणि चौथे असतात ज्ञानाचा गर्व करणारे, जे चातुर्याने लोकांना लुबाडतात. आणि सर्वांनी एक लक्षात घ्यावे, हे निसर्ग चक्र आहे, परमेश्वर ते फिरवत असतो. आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसऱ्याकडे बाजी पलटायला वेळ लागत नाही. तो परमेश्वर तुमच्यासारख्यांची पार लायकी काढून जमिनीवर आदळतो आणि आज तुम्ही ज्यांच्यावर हसता तेच उद्या तुम्हाला हसत असतील. हे लक्षात घ्या की परमेश्वराने सांगितलं आहे की आजचे अंधारात आहे, आज यांच्यावर जग हसत आहे, तर येणारा काळ हा फक्त त्यांचा असणार आहे आणि आम्ही स्वतः तो आणून देऊ. तुमचा परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. खरं तर समर्थांमुळेच आपण बिनधास्त आहोत असं आपण समजायला हवं आणि समर्थांवरच फक्त विश्वास ठेवायला हवा. श्री सद्गुरू ज्याला कृपा करतात त्याला हरिहरादी देवदेवताही वंदन करतात आणि कलिकाळही त्यांच्या समोर लोटांगण घालतो. काम, क्रोध, विकार त्याला शरण येतात आणि स्वतः सिद्धिरिद्धी देखील त्यांच्या घरी पाणी भरतात. सद्गुरू दासांच्यामुळे सौभाग्य साधक
अशा अद्भुत महिन्याला प्राप्त होत असतात आणि मग त्यांच्या परमभक्ताला मोक्ष प्राप्ती होत असते. मित्रांनो, क्रोध आणि गैरसमज हे असे विषय आहेत जे एका दिवसापासून सुरू झालेले ते अनेक वर्षांपर्यंत जपलेले नाते सुद्धा संपवण्याची क्षमता ठेवतात. मग कोणालाही पूर्ण न ओळखता जवळीक अजिबात करू नका आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते तोडू नका. असे केलात तरी नंतर विचार करावा, ही गैरसमज एक मोठी गोष्ट आहे आणि मग ते नाते संपुष्टात आणते. अनेक चांगले व्यक्ती आपण यातून गमावून बसतो आणि या जगात कोणीच परिपूर्ण नाही. खरे खोटे ओळखा, माफ करा, माफी मागा, क्रोध टाळा, समजून घ्या. या गोष्टी जर अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे परिवर्तन आपल्यात घडत असते आणि समर्थ आपल्या जीवनात त्यांचे दर्शन सुद्धा देत असतात. फक्त आपला त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास हवा आणि आपण समर्थांवर विश्वास ठेवायला हवा. प्रत्येक जण मंदिरात काही ना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो. प्रत्येक भेटीत परमेश्वराकडे काही ना काही मागतच असतो. पण या आठवड्यातून काहीच न मागता, कोणतीच अपेक्षा न ठेवता तुम्ही दर्शन घ्या. वेळ, घर, संसार, नातं, प्रॉब्लेम्स सर्व काही विसरून जा आणि परमेश्वरापुढे पूर्ण शरणागती पत्करा, जेणेकरून परमेश्वराला सुद्धा आनंद वाटतो आणि मग परमेश्वर भरभरून आपल्याला आशीर्वाद देत असतात. देव म्हणतो, माणसाने मरायची इच्छा कधीच करू नये आणि जर मी जगलो तर आणखीन मला सत्कर्म करायला मिळेल असा विचार मनात पाहिजे आणि आपल्या भोवतालच्या माणसांमध्ये मिळून मिसळून राहावे. जर आपण आपले मन अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका व्यवस्थित पार पडेल आणि आपलं जीवन सुद्धा अगदी सुखमय होऊन जाईल. आणि जर आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल की कुत्रे, मांजर, गाय हे सर्व प्राणी बघितले तर रोज इकडे तिकडे ते भटकत असतात. कसं तरी ते आपलं पोट भरतात, जीवन जगतात आणि दिवस लुटत असतात. त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही. परंतु आपल्याला मनुष्य जन्म इतका अनमोल मिळाला आहे की आपल्याला इतरांच्या भावना समजण्याची, चांगलं वाईट, पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे. प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिलेली आहे आणि त्याचा सदुपयोग करून आपण त्या प्राण्यांसारखे न वागता नक्कीच आपला वेळ हा भक्तीत, सेवेत घातला पाहिजे. जास्तीत जास्त सत्कर्मात, नामस्मरणात, भक्तीत वेळ घालवा आणि स्वतःचे या जन्मात आत्मकल्याण नक्कीच तुम्ही तुमच्या हाताने करू शकता. जेवढी सात्विकता जीवनात अंगीकारता येईल तेवढे अध्यात्मात तसेच आयुष्यात देखील प्रगती होईल. सात्विक मधुर बोलणं, सात्विक विचार, सात्विक आचरण, सात्विक वागणूक, सात्विक आहार, सात्विक लोकांची संगत, लिंबू मंत्र, तंत्र, कर्मकांडाकडे न जाता सात्विक भक्ती इत्यादींचे जर आचरण आपण जीवनात केले तर अध्यात्मात आणि वैयक्तिक जीवनात देखील नक्कीच तुमची प्रगती होईल आणि तुम्हाला प्रगती मिळेल. अध्यात्म आणि प्रेम नेहमी उघड्या डोळ्यांनी करावे. अंध बनून केले की पदरी अधोगती आणि निराशाच येते. डोळे बंद करून चुकीचा गुरु, चुकीची भक्ती केली तर अध्यात्मात अधोगती होते आणि चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले तर पदरी निराशा येते. मग शेवटी दोन्ही बाबतीत आपल्याला रडतच बसावे लागते. म्हणून नंतर पस्तावा करण्यापेक्षा सत विवेक बुद्धी जागृत ठेवून दोन्ही गोष्टी नक्कीच तुम्ही केल्या पाहिजेत आणि चांगल्या केल्या पाहिजेत. कधी कधी देवावर विश्वास बसत नाही. काही लोक असे वागतात ज्यामुळे देवावरचा विश्वास उडू लागतो. पण विश्वास ठेवा, कारण देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे. कधी कधी काही गोष्टींना उशीर लागत असेल, पण हार मानू नका. भक्तीत अंतर करू नका आणि देवाचे नाम घेताना मागे राहू नका. देवाचे चिंतन करताना पूर्ण मनापासून भक्तीने, श्रद्धेने, अंतकरणाने देवाला हाक मारा.
तुमच्या प्रत्येक प्रश्नावर देव उत्तर देऊ शकतात. देव तुमच्यासाठी ते अशक्यही शक्य करू शकतात. पण जर तुम्ही विश्वास ठेवला तर ते अशक्यही शक्य होऊ लागेल. देवाचे ध्यान नामस्मरण करत जो कोणी पुढे जातो, आपल्या जीवनातील प्रत्येक कर्माला आपले मानून करत पुढे जातो, त्याला ते सर्व काही आशीर्वादही प्राप्त होतात. जीवनही सुखात आणि आनंदाने जाते. देव म्हणतो, बाळा, मी तुझी काळजी घेत आहे. तुला जास्त काळजी करण्याची आवश्यकता नाही. तू तुझ्या कर्मात अधिक मन रमव. तू जिथे जिथे चांगले कर्म करत आहेस ते देखील मी पाहत आहे. तुझ्यावर माझी निरंतर नजर आहे. बाळा, तोच तुझ्या चुकीच्या कर्मांकडे वळू नये, हीच माझी तुला आज्ञा आहे. कधी कधी कुणाचा जाणते अजाणतेपणे तुझ्या हातून जर अपमान झाला असेल तर त्यासाठी तू मनातल्या मनात स्पष्ट पश्चाताप करत बसू नकोस. त्याऐवजी देवापुढे येऊन नतमस्तक होऊन त्यासाठी क्षमा मागून घे. मी तुला नक्कीच क्षमा करेन. बाळा, माझी इच्छा आहे की तू त्यांची माफी मागावीस. मनोमन जरी तू माफी मागितलीस तरीही तुला ती दिली जाईल. बाळा, देवाकडे न्याय आहे. जे कोणी देवाच्या न्यायावर विश्वास ठेवतात की देव नक्कीच माझं एक दिवस चांगले करतील. ज्या काही चुका घडून गेल्या आहेत तो वेळ आठवत बसू नका. समर्थांची उपासना करा. समर्थांचे नामस्मरण करा. समर्थ आहेत आणि समर्थ असल्याचे तुम्हाला कित्येक तरी उदाहरणही प्राप्त होऊ लागतील. समर्थांची आज्ञा मानून तुम्ही हा संदेश स्वीकार केला आहे. समर्थ माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुमच्या अपेक्षा पूर्ण करोत आणि तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंदाची भरभराट हो. हीच समर्थांच्या चरणी नम्र प्रार्थना. चमत्कार त्यांच्याबरोबरच घडतात जे तो घडण्यावर विश्वास ठेवतात. अपेक्षा व इच्छांचा त्याग करणे हा सुख मिळवण्याचा खात्रीशीर मार्ग आहे. माणसाचे पतन त्या क्षणी सुरू होते जेव्हा तो आपल्या प्रियजनांना खाली खेचण्याचा विचार करू लागतो. अज्ञानी लोक फक्त स्वतःच्या लाभासाठी कार्य करतात, पण बुद्धिमान लोक मात्र विश्व कल्याणासाठी कार्य करतात. आयुष्यात काहीही झाले तरी निराश होऊ नये, कारण त्यावेळी तुम्ही दुबळे नाही तर तुमचा काळ खराब असतो. जे घडून गेले ते चांगलेच घडले. जे घडते ते चांगल्यासाठीच घडते आणि जे घडणार आहे ते चांगलेच घडणार आहे. त्यामुळे समर्थांवर विश्वास ठेवून चांगली कर्मे करत राहा. उत्तम कर्मे करत राहा. क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि भ्रष्ट झालेल्या बुद्धीमुळे माणूस स्वतःचेच नुकसान करून घेतो. देव म्हणतो, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या जीवनातील जो काही प्रवास सुरू आहे त्यात तुला खूप काही चढ उतार पाहायला दिसत आहेत, पण काही उतारांनी तू खूप घाबरून जात आहेस. बाळा, परिस्थिती बदलणार आहे. तुम्ही जे काही नकारात्मक विचार करत आहात तसे काहीही तुमच्याबरोबर घडणार नाही. तुमच्या विचारांमध्ये ती नकारात्मक शक्ती प्रवेश करून बसली आहे. त्यामुळे तुमच्या विचारांमध्ये खूप काही नकारात्मक असे विचार टाकले जात आहेत. त्यामुळे तुम्ही घाबरत आहात. तुम्ही घाबरू नये, भयभीत होऊ नये, म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत काही योजना करून देवाने पाठवला आहे. जर तुमचा समर्थांच्या शक्तिशाली संदेशांवर विश्वास असेल तर या व्हिडिओला लाईक करा. देव म्हणतो, माझ्या प्रिय बाळा, आज आनंदाचा वर्षाव करणारा हा संदेश तुझ्या भाग्यात आहे, म्हणूनच तू ऐकत आहेस. बाळा, जीवनात काहीतरी नवीन सुरुवात होत आहे. जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर नवीन अध्यायाला सुरुवात होत आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडणार आहे. तुमची प्रसिद्धी होणार आहे. देव म्हणतो, बाळा, मागील काही काळात तुम्ही जे काही त्रस्त झाला आहात, काही अडचणी, काही असे नकारात्मक विचार तुमच्या मागे नेहमीच आहेत, ज्यामुळे तुम्ही त्रस्त झाला आहात, तुम्ही त्रासला आहात. परिस्थिती काय बदलण्याचे नाव घेत नाही, म्हणूनच तुम्ही देवाकडे वारंवार प्रार्थना करत आहात. पण बाळा, इथून पुढे तू निश्चिंत राहा, कारण तुमची वेळ आणि तुमचा काळ बदलला जात आहे, परिवर्तित केला जात आहे. देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे आणि आता तुम्हाला
याचा अनुभव देखील येणार आहे. देव म्हणतो, माझ्या प्रिय बाळा, अचानकपणे आता तुझ्या जीवनात असे काही परिवर्तन तू अनुभव करू शकशील, ज्यामुळे तुला आजपर्यंत जे काही त्रास झाले आहेत ते सर्व काही तुझ्या जवळून काढून घेण्यात येत आहेत. तुमच्या नात्यातील जो काही दुरावा होता तोही नष्ट करण्यात येत आहे. तुमचे नाते घट्ट आणि प्रेमासहित तुम्हाला प्राप्त करून देण्यासाठी देवाचा आशीर्वाद, काही चमत्कार घडून येऊन तुम्हाला ते नातेही परत प्राप्त होणार आहे. या नात्यातील गोडवा, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा तुम्ही पुन्हा प्राप्त करणार आहात. तुम्हाला ती संधी देण्यात येणार आहे. जे कोणी लोक खूप काही असे नाते जे त्यांना त्रासदायक वाटत आहेत, ज्याच्यापासून ते दूर होऊ इच्छितात, त्यांनाही आता अशी संधी प्राप्त होणार आहे. किती वाईट नाते जे त्यांच्यासाठी खूप काही योग्य नाही तेही त्यांच्या जवळून दूर करण्यात येणार आहे. ज्या नात्यातून त्यांना फक्त त्रास आणि क्लेशांचा सामना करावा लागतो ते नातेही आता त्यांच्यापासून दूर करण्यात येणार आहे. देव तुमच्या त्या जागा मोकळ्या करून देत आहे ज्या ठिकाणी फक्त त्रास आणि त्रासच होता. म्हणून आता देव तुमच्या जवळून त्या अशा जागा भरून काढण्यासाठी तुम्हाला काही नवीन नाते आणि काही नवीन संबंध देणार आहेत, ज्यासाठी तुम्ही सज्ज असावे. देव म्हणतो, तुझी प्रार्थना मी ऐकत आहे. तू प्रार्थनेत जे काही मागत आहेस ते विश्वासाने माग, आणि तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात ती प्रार्थना देखील तुमच्या मनातील वेदना संपून टाकेल आणि तुम्हाला सुखाच्या मार्गावर नेईल. तेव्हा प्रार्थना करत राहा, कारण देव ती ऐकत आहेत. देव म्हणतो, बाळा, हे सर्व काही जे तुझ्या सोबत घडत आहे त्यात आता खूप काही चांगले परिवर्तन देखील तू अनुभव करणार आहेस. बाळा, तू काही साधी व्यक्ती नाहीस. तू एक दिव्य आणि पवित्र आत्मा आहेस. तू माझं प्रिय बाळ आहेस. म्हणूनच जे काही घडत आहे ते तुझ्या कल्याणासाठीच घडवलं जात आहे. देवांचा दिव्य आशीर्वाद तेच प्राप्त करतात जे शुद्ध अंतःकरण ठेवतात, जे पवित्र आत्मा आहेत. त्यांच्यासाठीच देवांचा आशीर्वाद देत आहे. देव म्हणतो, बाळा, काही काळापूर्वी तू काही दैवी ऊर्जेला ओळखत नव्हतास, कारण तुझ्या ती दिव्य शक्ती परमात्म्याने तुला दिली नव्हती. पण आता मात्र तुझ्यात ती दैवी ऊर्जा निर्माण झाली आहे. तू जे काही नामजप, देवाची साधना करत आहेस आणि देवाची सेवा करत आहेस, त्यामुळे आता तुझी जी काही सेवा आहे ती उच्च कोटीची आहे आणि तो ते सर्व काही आपल्या चांगल्या कर्माने निर्माण केले आहे. म्हणूनच देवाने तुझ्या आत्म्याला पवित्र आत्म्यात परिवर्तित केलेला आहे. तुझ्यात आता ती शक्ती देण्यात येत आहे जी सामान्य व्यक्तीकडे नसून जो देवाचा परमप्रिय भक्त आहे, जो देवाच्या सेवेत, नामात आणि खूप काही अशा श्रद्धायुक्त अंतःकरणाने परिपूर्ण आहे, त्याच्यातच ते दिव्य शक्ती अंश म्हणून रूपांतरित केली जाते. देव त्यालाच निवडतात जो सच्चा भक्त आहे, जो देवावर निस्सीम भक्ती करतो, प्रेमळ अंतःकरणाने देवाला हाक मारतो. त्याची इच्छा पूर्ण केली जाते, कारण त्याचे निर्मळ हृदय, स्वच्छ हृदय देवालाही पवित्र स्थानासारखे वाटते आणि देव त्याच्या हृदयात निवास करतात. त्यामुळे तू एक पवित्र आत्मा आहेस. म्हणूनच तुझी निवड करण्यात आली आहे. तुझ्या दुःखांचा आणि त्रासांचा शेवट नक्कीच होणार आहे आणि केला जाणार आहे. तुझी प्रार्थना ऐकत आहे. देव म्हणतो, बाळापूर्वी तू तुझ्या आत्म्याला खूप काही कारणांमुळे, ज्या कर्मामुळे अपवित्र मानायचास, आता त्या सर्व काही चुका पुसल्या गेल्या आहेत. आता तुझा आत्मा देवाने पवित्र केला आहे. तू तुझ्या कर्माने ते सर्व काही केले आहे. त्यामुळे देवाने तुझ्या आत्म्याला पवित्र आत्म्यात रूपांतरित केले आहे. आता तुम्ही जे काही पवित्र आत्म्याद्वारे मागाल आणि प्रार्थनेद्वारे मागाल ते तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमच्या आयुष्यात आता अशा शुभ घटना घडतील ज्यावर तुमचा विश्वास देखील बसणार नाही, पण त्या नक्कीच तुमच्यासोबत घडणार आहेत. तुम्हाला दैवी चमत्कार पाहायला मिळणार आहेत, कारण देवाने त्यासाठीच तुम्हाला तयार केला आहे.
काही चुका माफ करण्यात आल्या आहेत. काही कारणांमुळे तुमच्या अशा काही गोष्टींचा विसर पडला होता, ज्या शक्ती आता पुन्हा देवाने तुमच्यात निर्माण केल्या आहेत, जागृत केल्या आहेत. त्यामुळे आता तुम्ही देवाची प्रिय बाळ झाला आहात. अफाट दैवी शक्ती तुमच्यात आता देण्यात येत आहे. जी दिव्य शक्ती तुमच्याकडून तुम्हाला हवे असलेले आशीर्वादही प्राप्त करून देण्यासाठी तुम्हाला प्रेरित करत आहे. देव आणि देवाची दिव्य शक्ती तुम्हाला प्राप्त होत आहे. त्यासाठी सज्ज व्हा, कारण आता तुमचे आजपर्यंत न झालेले कार्य देखील आज घडणार आहे, पूर्ण होणार आहे. देवांचा चमत्कारिक आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवला जात आहे. त्याला स्वीकार करा. देव म्हणतो, काही गोष्टींमुळे काही काळापूर्वी तुम्ही त्या शक्तींना ओळखत नव्हतात, म्हणूनच त्या काही गोष्टी घडत नव्हत्या ज्या तुम्हाला हव्या होत्या. पण आता मात्र तुमच्या पवित्र हृदयात तुम्हाला ती शक्ती प्रदान करण्यात येत आहे. दैवी शक्ती जिथे निर्माण होते तिथे जागृती होते आणि तिथेच त्यांचे कार्य संपन्न केले जाते. देवामुळे त्यांना ती शक्ती प्राप्त होते. जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल आणि दैवी शक्तीवर, समर्थांच्या दिव्य शक्तीवर तुमचा विश्वास आहे, तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि जे भक्त संकटात आहेत त्यांना हा संदेश नक्की शेअर करा. दैवी शक्ती तुमच्यात जागृत होत आहे. असे काही चिन्हही तुम्हाला दिसून येतील. तुमचे जे कार्य आजपर्यंत घडत नव्हते, होत नव्हते, तुमच्या कार्यात विघ्न येत होते, पण आता तसं काही घडणार नाही. दैवी ऊर्जा तुम्हाला पूर्णपणे प्राप्त होऊन तुमचे ते कार्य देखील पूर्ण होतील, जी कित्येक वर्षांची आजपर्यंत रखडलेली होती. तर असे संकेत तुम्हाला प्राप्त होऊन तुमचे कार्य देखील पूर्ण होईल. देवाचा प्रत्यक्ष आशीर्वाद म्हणून तुमचे कार्य पूर्ण होऊन तुम्हाला सुख, समाधान, आरोग्य, आनंद, प्रगती, ऐश्वर्याची प्राप्ती होईल. तुमच्या समस्या नष्ट होताना तुम्हाला जर दिसून आले तर त्या क्षणाला समजून जा की दैवी कृपा तुम्ही प्राप्त करत आहात. समर्थांनी तुम्हाला जवळ केला आहे, कारण तुमचा आत्मा आता पवित्र आणि शुद्ध झाला आहे. तुमच्या शुद्ध अंतःकरणात समर्थांचे नामस्मरण नित्य ठेवा आणि त्यामुळे तुम्ही अधिक सुख, समाधान, आनंदाची प्राप्ती कराल. या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती जेव्हा तुम्हाला सहाय्य करते तेव्हा काही संकेतही मिळू लागतात. काही कार्य पूर्ण होण्यासाठी अगोदर तुम्हाला दैवी संकेतही प्राप्त होऊ लागतात. मनातील मोठमोठी इच्छा देखील पूर्ण होणारे आशीर्वाद देव तुम्हाला देत आहेत. ते मनोमन स्वीकार करा. देवाच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा, कारण देव तुमच्या जीवनात असे सुख, आनंद पाठवत आहेत, ज्यामुळे तुमचे जीवन संपूर्ण आनंदित होईल. त्यासाठी देवाबद्दल धन्यवाद द्या, कारण कृतज्ञता व्यक्त केल्यावर तुमच्या मनात जो भाव जागृत होतो तो आहे धन्यवादाचा. देव तुमची प्रत्येक प्रार्थना ऐकत आहेत, कारण देव तुमच्यासाठीच कार्य करत आहेत. देवाचे कार्य अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेले आहे. ज्या काही गोष्टी तुम्हाला आजपर्यंत शक्य वाटत होत्या की त्या कधीही घडू शकणार नाहीत, ते आशीर्वाद, ते कार्य पूर्ण होऊ शकणार नाही, पण देव तुम्हाला ते सर्व काही आशीर्वादांच्या रूपात, चमत्कारांच्या रूपात मिळवून देणार आहेत. ज्या समस्या आजपर्यंत सुटत नव्हत्या पण त्या आता सुटू लागतील. तुमचे आरोग्य आता उत्तम राहायला तुम्हाला मदत मिळणार आहे. ती देवाची साथ मिळणार आहे. त्यासाठी सज्ज व्हा. देवाची साथ मला हवी आहे असे टाईप करायला विसरू नका. दैवी ऊर्जा तुम्हाला तेव्हा साथ देते जेव्हा तुमच्या मनात नकारात्मक ऊर्जा नसते, सकारात्मक विचार असतात, कुणाबद्दलही वाईट विचार नसतात. देव म्हणतो, बाळा, तुला अधिक चांगले आणि सुसंपन्न व्हायचे आहे, तर कुणाबद्दलही वाईट विचार मनात ठेवू नकोस. कुणाबद्दल द्वेषाची भावना मनात बाळगू नकोस. जो कोणी दुसऱ्यांचा द्वेष करतो, राग करतो, मत्सर करतो, त्याला पुढे जाण्याचे मार्ग दिसत नाहीत,
कारण त्याच्या मनात ती नकारात्मक ऊर्जा प्रवेश केलेली असते। त्यामुळे त्याला ते मार्ग दिसून येत नाहीत आणि तो पुढे जाऊ शकत नाही। म्हणून निरंतर आपल्या हृदयाला स्वच्छ ठेवा। आपल्या मनाला पवित्र करण्यासाठी देवाकडे वळा। देवाचे ध्यान, चिंतन, नामस्मरण करत राहा, कारण दैवी ऊर्जा ही पवित्र ऊर्जा आहे। तुमच्या मनाला पवित्र करते। तुम्ही जिथे देवाचे नामस्मरण करता ती जागा सुद्धा शुद्ध आणि पवित्र होते। त्या ठिकाणी कुठलेही काहीही भय, भीती आणि तुम्हाला त्रासदायक वातावरण राहत नाही। ती ऊर्जा तुमच्या जीवनातील सकारात्मकता निर्माण करून तुम्हाला खूप काही अपेक्षित प्रदान करते। तेव्हा देवाचे ध्यान करायला विसरू नका, नामस्मरण करायला विसरू नका। देव तुमच्या सर्व काही चिंता संपवणार आहेत। तुमचे दुःख, यातना, क्लेश तुमच्यापासून दूर जाणार आहेत। तुमच्यासाठी सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद अनंत काळापर्यंत येणार आहेत। त्यासाठी देवाला धन्यवाद द्यायला विसरू नका। समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवा। माणूस त्याच्या जन्माने नाही तर कर्माने महान बनतो। परमेश्वर चांगल्या लोकांची खूप कठीण परीक्षा घेतो, पण तो त्यांची साथ कधीच सोडत नाही। आणि परमेश्वर वाईट लोकांना बरंच काही देतो, पण तो त्यांची साथ कधीच देत नाही। सतत संशय घेणारा माणूस या जगात काय कुठेच आनंदी राहू शकत नाही। स्वतःच्या कर्मापासून कोणीच पळून जाऊ शकत नाही। कर्माचे फळ प्रत्येकालाच भोगावे लागते, हाच कर्माचा सिद्धांत आहे। जेव्हा तुमचा शत्रू तुमच्यापेक्षा अधिक बलवान असेल तेव्हा त्याच्याशी सरळ लढण्यापेक्षा कूटनीतीने लढणे अधिक फायदेशीर असते। युद्धात संख्याबळ महत्त्वाचे नाही, तर साहस, नीती आणि योग्य वेळी योग्य शस्त्र किंवा व्यक्तीचा उपयोग करणे जास्त महत्त्वाचे आहे। काही गोष्टी मिळवायला वेळ लागतो, संयम बाळगा। आयुष्याला खरा आनंद हा नक्की मिळेल। प्रत्येक गोष्ट लवकर मिळत नाही। काही गोष्टी क्षणात मिळतात, तर काही गोष्टी खूप जास्त वर्षानुवर्षे वेळ घेतात। लक्षात ठेवा, ग्रेट थिंग्स टेक टाइम, म्हणजेच ज्या गोष्टी महान आहेत त्या वेळ तर नक्की घेतात। जो काळानुसार बदलतो तो नेहमी प्रगती करत असतो। काळानुसार बदला, नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल। जर तुम्ही काळानुसार बदलले तर काळ तुम्हाला काहीही करणार नाही, पण जर काळाने तुम्हाला बदललं तर तुम्हाला खूप अवघड होईल। जी माणसं आपला विचार बदलू शकत नाहीत ते आयुष्यात काहीही करू शकत नाहीत। वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतो। नेहमी तत्पर राहा, बेसावध आयुष्य जगू नका। वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो। कुणालाच कमी समजू नका। ज्याला तुम्ही काच समजत असाल तो हिरा सुद्धा असू शकतो। कष्ट ही एक अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडू शकते। प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा फक्त परमेश्वरावर ठेवा। कधी कधी आपण ज्यांच्यावर खूपच प्रेम करतो ती माणसे आपल्यापासून फार दूर जातात, पण लक्षात ठेवा, परमेश्वर कधीही आपली फसवणूक करत नाही आणि परमेश्वर आपल्यापासून कधीही दूर जात नाही। लोकांना सुंदर विचार नाही तर सुंदर चेहरे आवडतात। जर लोकांना काही वेगळं आवडत असेल तर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका। ज्या लोकांना तुम्ही पटता किंवा ज्या लोकांना तुम्ही आवडता तुम्ही सुद्धा त्यांनाच महत्त्व द्या। भूक आहे तेवढेच खाणे ही आपली प्रकृती आहे। भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आहे आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांची भूक भागवणे ही आपली संस्कृती आहे। आपले संस्कार हे नेहमी जपायला शिका। संकट टाळणं माणसाच्या हाती नसतात, पण संकटांचा सामना करणं त्याच्या हातात असतात। म्हणूनच ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी मौन पाळा। प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजेच शांत राहणे। अन्याय करणे हे पाप आहे आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्याने पाहणे हे महापाप आहे। केवळ चुकल्यानेच नाती तुटतात
असं काही नाही, तर बरीच नाती अहंकारामुळे सुद्धा तुटतात. वय आणि पैसा यावर कधीही गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपणाऱ्या असतात. खरं तर जग हे वाईट लोकांमुळेच घडते, कारण वाईट लोकच आपल्याला अनुभव देतात. त्यांच्यामुळेच आपल्याला कळतं की जग हे कसं आहे. सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात. म्हणून बोलत चला. टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रापासून सावध राहायला शिका, कारण एका वेळेला एक नाही तर 10 शत्रू परवडेल, पण एक फक्त टीका करून स्तुती करणारा मित्र कधीही धोकादायक असतो. स्वतः कमावलेल्या पैशांनी एखादी वस्तू खरेदी करून बघा, तुमचे शौक आपोआप कमी होतील. जिथे प्रेम आहे तिथे जीवन आहे. अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजेच अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे आहे. कोट्यावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो. लक्षावधी हरणी शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो. हजारो मोती उघडल्यावर एक मोती सापडतो. शेकडो माणसे आयुष्यात भेटतात, पण एकच व्यक्ती असा भेटतो जे आपल्याला चांगल्याच गोष्टी सांगतो. नाही तर अर्ध्याहून जास्त लोक तर आपला मार्ग भटकवण्यासाठीच येत असतात. परिस्थिती ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही. कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका, कारण आज जे तुमच्या जवळ आहे उद्या ते नसूही शकते. खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलोय. लोक आपले कॉपी करायला लागले की समजून जा तुम्ही यशस्वी झाला आहात. नातं तेव्हाच जोडा जेव्हा समोरच्यांना सुद्धा ते हवं असेल. नातं तेव्हाच तोडायचं असतं जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल प्रेम किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आशा नसेल, तर तो व्यक्ती तुमच्यासोबत नातं ठेवण्यासाठी इच्छुकही नाही असे समजा. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते, म्हणून सुख न शोधता नेहमी समाधान शोधा. आयुष्य खूप सुंदर जाईल. इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका. कुणीही गृहीत धरेल एवढं स्वस्त सुद्धा होऊ नका. अशा लोकांना शोधा जे तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी नेहमी उत्सुक असतील. स्वप्न पाहत असाल तर मोठी पहा, लहान कशाला, कारण मोठी स्वप्नेच माणसाचे रक्त ढवळू शकतात. मी आहे ना, नको काळजी करू असं म्हणणारी एकतरी व्यक्ती आयुष्यात असावीच लागते. समर्थ म्हणतात, आयुष्यामध्ये खूप जास्त गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपल्याला साकार करायच्या असतात. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होतं, फक्त समर्थांवर विश्वास ठेवावा लागतो. जर समर्थांवर विश्वास असेल तर आयुष्यात कुठलीच गोष्ट अशक्य राहत नाही. येणारी प्रत्येक वेळ निघून जात असते. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होते. जर समर्थांवर आपण विश्वास ठेवू तर सर्व काही गोष्टी आपल्याला हव्या तशाच प्राप्त होतात. फक्त समर्थांवर विश्वास ठेवून आपल्याला नामस्मरण जप करायचा असतो. आपला समर्थांवर विश्वास असेल तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण समर्थ प्रत्येक संकटात, प्रत्येक अडचणीत आणि प्रत्येक वेळेला आपली मदत करत असतात. फक्त तुमचा समर्थांवर विश्वास हवा. रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपून टाकतो. प्रत्येक शब्द काळजाकडे पाठवण्यापेक्षा काही शब्दांना हसून अडवायला शिकावं, म्हणजेच काळजाला टोचणाऱ्या शब्दांचा अतिरिक्त भार उचलावा लागणार नाही. तुम्ही कितीही शक्ती वापरा, बुद्धी वापरा, पण नियतीने मांडलेला डाव तुम्हाला खेळावाच लागतो आणि नियतीने ठरवलेला शेवट तुम्हाला स्वीकारावाच लागतो. चूक व्यक्तीची असेल तर ती सुधारता येते, पण ती व्यक्ती चुकीची असेल तर सुधारणं कठीण आहे. संवाद हा नात्यांचा श्वास आहे. ज्यावेळी संवाद संपत जातो त्यावेळी नाते संपण्यास देखील आपोआप सुरुवात होते. समर्थ म्हणतात, सर्व दिवस सारखेच नसतात. लहानपणापासून आजपर्यंत आयुष्य जगताना कधी चांगले तर कधी वाईट असे अनुभव येतच असतात. काही मिळालेलं असतं तर काही गमावलेलं असतं. काही अपेक्षा पूर्ण होतात तर एखादी गोष्ट न मिळाल्याने काही जण दुःखीही होतात. पण वेळ कोणासाठीच कधीच थांबत नसते. जसा आलेला दिवस कधीतरी जातच असतो,
तसेच आपल्या आयुष्यातही कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी टिकून राहत नाही, मग ते सुख असो किंवा दुःख असो. अरे बाळा, एकामागे एक दिवस चालतच असतात, मग आपण का थांबायचं? संकटे आणि अडचणी आपली जिद्द आणि सहनशक्ती पाहण्यासाठीच येत असतात. अरे माझ्या लेकरा, त्यातून आपण त्या परिस्थितीशी कसे 2 हात करतो हे जास्त महत्वाचं असतं. आणि बाळा, तेच मी पाहत असतो की माझ्या लेकरांमध्ये किती संयम आहे. दुःख आणि सुख एकामागे एक धावतच असतात. मुळात सुख ही एक मानसिक सवय आहे आणि ती लावून घेणं आपल्याच हातात आहे. तुम्ही स्वतःला जितकं सुखी आणि समाधानी समजाल तितकंच तुम्ही सुखी राहाल. होय माझ्या बाळा, तुमच्या सुखी राहण्यावर केवळ तुमचाच अधिकार असतो. इतर लोक तुम्हाला दुःख देऊ शकत नाहीत. ही एक गोष्ट लक्षात आली की आयुष्य पहा कसं सोपं होऊन जातं. अरे बाळा, प्रत्येक क्षणात तू सुखी राहण्याची सवय लाव आणि सुखी राहण्याचा प्रयत्न कर. आणि मग बघ, तुला ती एकदा का सवय लागली की तू आयुष्यभर सुखी राहशील. होय बाळा, आयुष्याचा प्रत्येक दिवस हा शेवटचा म्हणून जग. मनाच्या गाभाऱ्यात रात्री फुलवायची की निवडुंगाची कुंपण घालून विचार खुंटवायचे. नुसतं जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं की एकच जन्म आहे म्हणून आयुष्य आनंदाने जगायचं, हे तुमचं तुम्ही ठरवा. सहमत असाल तर होय टाईप करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. समर्थ म्हणतात, अरे असं आयुष्य तर इथे सगळ्यांनाच मिळतं, पण मिळालेलं ते एक दिवस नक्कीच संपून जाईल. म्हणून रडत बसायचं का, की जे आहे त्यात समाधान मानून ते अधिक सुंदर बनवायचं. हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. आयुष्य हे आईस्क्रीम सारखं असतं. अरे बाळा, टेस्ट केली तर वितळतं आणि वेस्ट केलं तरी सुद्धा वितळतच असतं. म्हणून आयुष्य टेस्ट करायला शिका. वेस्ट तर ते तसंही होतच आहे. काय सांगावं, आज जे आहे ते उद्या असेलच याची शाश्वती नाही. म्हणून आजचा दिवस आनंदाने घालवा. काल जे होतं ते आज नाही असं म्हणत रडत बसण्यापेक्षा आज जे आहे आणि उद्या जे काही होणार आहे याचा हसत हसत स्वीकार करा. अरे बाळा, आयुष्याचा आनंद घ्यायला शिक. वेळ तर नेहमी तुमची मजाच घेत असते, त्यामुळे प्रत्येक क्षणात आनंदी राहायला शिकायचं. आज आपण एका हार्ट स्पेशालिस्ट सर्जनची कथा पाहणार आहोत, जी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकते. आजच्या काळात ती फार गरजेची आहे. हे डॉक्टर अतिशय निष्णात होते. सगळीकडे त्यांच्या कौशल्याचा बोलबाला होता. मृत्यूच्या दाढेतून अनेक जण त्यांनी बाहेर काढून जणू नवीन जीवन दिलं होतं. मात्र ऑपरेशन करण्यापूर्वी जसा एक कन्फर्म फॉर्म ऑपरेशनच्या परवानगीचा अर्ज भरून घेतला जातो, त्याच फॉर्म बरोबर हे डॉक्टर अजून एक फॉर्म भरून घ्यायचे. त्यात त्यांनी विचारलेलं असायचं की जर ऑपरेशनमुळे तुम्ही वाचलात तर बाकीचे आयुष्य तुम्ही कशा प्रकारे जगणार आहात ते इथे मला लिहून द्या. तसेच आजवरच्या जीवनात काय करायचं राहून गेलं आहे, काही असेल तर तेही लिहा. जर मला जीवदान मिळालं तर मी अमुक तमुक करेन. ऑपरेशनला गेलेले रुग्ण तो फॉर्म भरून डॉक्टरांकडे देत असत. त्यात कोणी लिहिलेलं असायचं की आजवर कुटुंबाला वेळ देऊ शकलो नाही तर आता यापुढे देईन. कोणी लिहायचं, माझ्या लहान मुलांसोबत मी भरपूर खेळेन. ते राहूनच गेलं आहे कामधंद्यांच्या नादात. निसर्गात भटकायचं, टूरवर जायचं राहून गेलं आहे, ते नक्की आता पूर्ण करणार आहे. एकाने तर हेही लिहिलं होतं की माझ्याकडून आजवर कोणाला दुखावलं गेलं असेल तर त्यांना शोधून त्यांच्याकडे स्वतः जाऊन माफी मागेन. एकाने लिहिलं होतं, संसार पाहण्याच्या नादात स्वतःसाठी जगायचं, हसायचं विसरून गेलो, यापुढे मनसोक्त हसत हसत जगणार. निवृत्त वडिलांनी लिहिलं होतं, माझ्या शिस्तीच्या वागण्यामुळे अनेकांना माझ्याबद्दल तक्रारी होत्या. उर्वरित आयुष्यात अशी तक्रार कोणाचीच येऊ देणार नाही. एका सासूने लिहिलं होतं, लेक आणि सुनेत मी थोडं डावं उजवं करत आले, आता लेकीसारखंच मी सुनेशी वागेन. अशा अनेकांनी त्यांची उर्वरित जीवनाची संकल्पचित्रे त्या फॉर्ममध्ये शब्दात मांडली होती. आणि मग डॉक्टर त्या रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेत आणि यशस्वीरित्या ऑपरेशन करून जीवदान मिळवून देत.
नंतर काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवल्यावर डिस्चार्ज देताना त्या रुग्णांनी भरून दिलेला तो उर्वरित आयुष्याबद्दलचा फॉर्म त्यांना परत देत आणि त्यांना सांगत, तुम्ही घरी जाल, नव्याने जीवन जगाल. तेव्हा तुम्ही राहून गेलेल्या ज्या गोष्टी लिहिल्या होत्या त्या प्रत्यक्षात आणल्यावर त्यासमोरच टिक मार्क करत चला आणि मग 6 महिन्यांनी तो फॉर्म घेऊन मला भेटायला या आणि सांगा त्यातल्या कशासारखं जीवन तुम्ही जगला आहात. मग डॉक्टरांच्या लक्षात आलं की सगळ्यांनी सगळं लिहिलं, पण कुणाशीच भांडण वैर झालं नाही असं एकानेही एकदाही लिहिलेलं नाही. तरीही कोणीही असं लिहिलं नव्हतं की जर मी वाचलो तर मला अमुक व्यक्तीचा बदला घ्यायचा आहे, माझ्या त्या शत्रूला धडा शिकवायचा आहे आणि जमलंच तर त्याला पूर्ण बर्बाद करायचं आहे. असे कोणीही लिहिलं नव्हतं की मला अजून खूप पैसे कमवायचे आहेत, अजून मला श्रीमंत व्हायचं आहे, मोठं व्हायचं आहे, स्वतःला खूप खूप बिझी ठेवायचं आहे. आणि मग 6 महिन्यांनी भेटायला आलेल्या रुग्णांना डॉक्टर विचारत असत, ऑपरेशन पूर्वी जेव्हा तुम्ही कधी स्वस्थ होता तेव्हा असं आयुष्य का जगला नाही जे गेल्या 6 महिन्यात तुम्ही जगला आहात. तुम्हाला तसं जगण्यासाठी कोणी अडवलं होतं का? यावर रुग्ण निरुत्तर होत असत. मात्र निघताना डॉक्टरांचे पाय धरून समाधानाने ते घरी जात असत, त्यांना धन्यवाद म्हणत असत. म्हणूनच मृत्यूची घंटी वाजल्यावरच आपण जागे होतो, हार्ट अटॅक आल्यावरच त्यातून वाचल्यावर निष्कारण थोडी धावपळ थांबवतो, जेवणा खाण्याची हेळसांड थांबवतो, शिस्तबद्ध आयुष्य जगतो. आज जरी हे सगळं वाचून झाल्यावर थोडेसे तुम्ही डोळे मिटून शांत चिंतन करा. हातात किती आयुष्य आहे हे कोणालाच माहीत नाही, पण निदान जितकं आहे ते कशा प्रकारे जगायचं ते मनाशी नियोजन करा आणि जमलंच तर ते सगळं खाली एका वहीत लिहून काढा. मस्तपैकी हातपाय तोंड धुवून फ्रेश होऊन नव्याने आयुष्याकडे पाहायला सुरुवात करा आणि स्वतःला आधी हेच सांगा की अजून कुठे उशीर झालाय. जब जागे तब सवेरा. यामुळे स्वतःला अजून उत्साह येईल आणि हे आपण करायलाच पाहिजे. सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा. खरं तर 15 वर्षांपूर्वी डॉक्टरांनी ही अशी चूक केली होती की त्यांनी ती जाहीरपणे मान्य देखील केलेली आहे. जेवणाकडे हेळसांड करून धावाधाव करत होतो, सगळं मनासारखं. प्रत्यक्षात आपलं अन्न हेच खरं, पण अचानक अटॅकापायी पुन्हा हॉस्पिटल ICU मध्ये दाखल व्हावं लागलं. त्यातून बाहेर आलो खरा, पण आत जातानाचा मी आणि बाहेर आल्यावरचा मी यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. जिथं 4 पायऱ्या चढायला डॉक्टरांनी बंदी घातली होती तिथं 4थ्या मजल्यावरचं बिना लिफ्टचं घर ताबडतोब सोडून ग्राउंड फ्लोअरला दुसरं घर घ्या असं सांगितलं होतं. पण मी तिथं तेही काहीही न करता मस्त ठणठणीत जगतोय, गडकिल्ले चढून जातोय, योग्य आणि वेळेवर आहार, रोज स्वतःसाठी 1 तास मॉर्निंग वॉक, योगासने, रात्री झोपताना गार दूध, नो जागरण, बस या उपायांवरच आज मी आजारातून बाहेर आलो आहे आणि तेही एकही गोळी न खाता. म्हणून मला जी अक्कल घंटा वाजून आल्यावर आली ती वेळ तुमच्यावर येऊ नये. म्हणून हा सगळा अट्ठास आहे. जो प्राप्त है पर्याप्त है, जिसका मन व्यस्त है उसके पास समस्त है. म्हणूनच तुम्ही आहे त्यात आनंदी राहायला शिका. जास्तीची हाव करू नका, जास्तीची हाव कधीच कामाची नसते. होय माझ्या बाळा, आता तू काळजी करणे थांबव आणि चिंता करणं सोडून दे. तुझ्यासाठी प्रगतीचे असे मार्ग आता मी स्वतः उघडणार आहे. त्यात तू प्रवेश करताच तुझी प्रत्येक स्वप्न, प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. अरे बाळा, तू खूप काही असे दिवस काढलेस जे आम्ही स्वतः बघितले आहेत, पण आता ती तुझी धावपळ, ती तुझी तळमळ आता तू बंद कर आणि माझे नामस्मरण कर. तू शांत हो. आयुष्यात कायमस्वरूपी राहणारी ही अशी कोणतीच गोष्ट नसते. आनंद हा पैशात नसून आपल्या मानण्यात आहे. त्यामुळे तू प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीतून आनंदी राहायला शिक. तू जर आनंदी राहिलास तर तुझं शरीर हे आनंदी आणि उत्साहाने भरून जाईल आणि आयुष्य तू आनंदाने जगू शकशील. तू फक्त परमेश्वराचे नामस्मरण कर, ध्यान कर आणि स्वतःसाठी वेळ दे. स्वतःसाठी तू जग. आजपर्यंत तू भरपूर दुसऱ्यांसाठी जगला आहेस,
पण आता गरज आहे ती स्वतःसाठी जगण्याची. आणि या डॉक्टरांच्या उदाहरणावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्यावर देखील जर का अशीच वेळ आली तर आपण कसे जगू. त्यापेक्षा भक्तांनो, ती वेळ येण्या अगोदरच आपण सर्वांनीच विचार करायला पाहिजे आणि उर्वरित आयुष्य कसं जगायचं, कसं घालवायचं हे आपलं आपणच ठरवायला पाहिजे. समर्थांची केलेली भक्ती ही कधीच वाया जात नाही. आयुष्यभर ती आपल्याला आनंदी, सुखी आणि समाधानी ठेवते. त्यामुळे सतत तुम्ही समर्थांचे नामस्मरण करा आणि ध्यान करा. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी लागते. आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे आणि माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे. समर्थ म्हणतात, आता तुला तुझ्या कर्माचे नक्कीच फळ मिळणार आहे. म्हणूनच तू हे ठरव की तुझे कर्म वाईट आहेत की चांगले आहेत. कर्म चांगले असतील तर सर्व गोष्टी चांगल्याच तुला मिळू लागतील. तुला तुझ्या कर्माचे पूर्ण परिणाम मिळू लागेल. काळजी करू नकोस. यशाचा मार्ग अडथळ्यात नाही. तू आता हरणार नाहीस. म्हणूनच घाबरू नकोस. संयम ठेवून कार्य करत राहा. तू जे तुझ्यासाठी योग्य आहे तेच तू कर. ते मी तुला देऊन टाकेन. तुला कोणतेही नुकसान यापुढे होणार नाही आणि कोणतेही शत्रू तुला रडवणार नाहीत. म्हणूनच टीकेला घाबरू नका. टीकेला तुम्ही घाबरलात तर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाहीत. म्हणूनच जे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतात, जे लोक तुम्हाला टाळतात, त्यांच्याबद्दल तुम्ही जास्त विचार न करता समर्थांची भक्ती निस्वार्थ मनाने करा. समर्थ म्हणतात, मी आता नक्कीच तुझी प्रार्थना स्वीकारली आहे. थोडा धीर धर, कारण समर्थांची कृपा आता तुमच्यावर होणार आहे. आता तुम्हाला त्या गोष्टी मिळतील ज्या गोष्टींची तुम्ही कधीही अपेक्षा देखील केली नसेल. देव म्हणतो, अरे घाबरू नकोस. आजचा हा संदेश तुझ्यासाठीच आहे. मी पाहत आहे की तुझ्या आयुष्यात भरपूर दुःख येत आहेत, भरपूर अडचणी देखील येत आहेत, पण हा दैवी संदेश खास तुझ्यासाठी आहे. देव तुला सांगू इच्छितात की आता तुझ्यासाठी आनंदाचा वर्षाव होणार आहे. आता तू नक्कीच चांगल्या मार्गावर आहेस, पण त्या मार्गावर तुला पुढे नेण्याचे कार्य सद्गुरूच करत आहेत आणि करत राहणार. देव म्हणतो, समस्या आणि दुःख संपत आहेत. या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी तू कष्ट कर, प्रयत्न कर आणि स्वतःवर विश्वास ठेव. हे तुझे नशीब नक्कीच बदलू शकते. माझ्या प्रिय भक्ता, घाबरू नकोस, जास्त विचार करू नकोस. आता तू पुढे चालत राहा. तू खूप संघर्ष केलेला आहेस. मी पाहिलेला आहे की तू कठीण प्रसंगामध्ये कशा पद्धतीने सामना केला होतास. तू अजूनही आयुष्यात जे कार्य करत आहेस त्या प्रत्येक कार्यामध्ये तुला यश निश्चित स्वरूपात मिळेल. एक दिवस सर्व काही ठीक होईल. लक्षात ठेव, वेळ आली आहे जेव्हा तुझ्या आयुष्यात काहीतरी अद्भुत घडेल. जीवनामध्ये जे लोक तुला त्रास देत होते ते त्रास देणार नाहीत. आश्चर्यकारकपणे तुझं आयुष्य बदलून जाईल. तुझं नशीब बदलताना तुला दिसून जाईल. एक दैवी शक्ती तुझ्या वाटेवर येत आहे. भक्तांनो, आपण एखादा व्यापार केला तर त्यामध्ये उत्पन्न हाच आपला खरा प्रत्यक्ष नफा असतो. त्याचप्रमाणे प्रपंचाचा नफा म्हणजेच आपण भगवंताकडे आपलं लक्ष किती लागलेलं आहे. देहासंबंधी बाप, मुलगा, नवरा बायको वगैरे म्हणून प्रत्येक कर्तव्य राहणार, पण मनुष्याचे खरे कर्तव्य म्हणजेच परमेश्वराचं होणं आहे. जिथे कर्तव्य जागृत आणि भगवंताचं स्मरण राहील तिथे समाधानाची प्राप्ती आहे. म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा की सद्गुरू आपल्या प्रत्येकासोबतच आहेत. ते आपल्या सोबतच राहणार आहेत. म्हणूनच घाबरू नका. सद्गुरूवर विश्वास ठेवा. सगळं काही उत्तमच होईल. आपला हा प्रपंच, हे घर प्रत्यक्ष चालवत आहेत. म्हणूनच तुम्ही घाबरू नका. नेहमी समर्थांची निस्वार्थ मनाने भक्ती करा. हे कालचक्र आहे. इथे आपण जे कराल तेच आपल्याकडे परत येईल. एकदा गंगाला विचारण्यात आले की तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सर्व पापे धुतली जातात, म्हणून त्यात पापांकुश आले. तो त्या पापांकुश आले की तू काय करतेस?
गंगा म्हणाली, त्या स्वरूपात पुन्हा त्यांच्या घरावर नेऊन टाकते. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार आहात तेच तुम्हाला परत मिळणार आहे. भगवंत जसा ठरवेल तसे राहण्याचे आपण प्रत्येकानेच प्रयत्न करावेत. समाधानी राहा आणि नेहमी म्हणत चला, ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जय जय रघुवीर समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.